नमस्कार. भक्ती म्हणजे आत्मस्वरूपाशी एकत्व, हे आपण काल पाहिलं. व तिथे लोकव्यवहार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या काळजा यांना थारा नाही. अर्थात इथे एक लक्षात घ्यायचं की भक्तीचा लोकव्यवहाराशी विरोध नाही आहे. व्यवहार किंवा इतरेजनांशी संबंध सोडणे किंवा इतरांशी संवाद सोडणे असा विचार अध्यात्मात नाही. त्या भक्तीच्या नावाखाली आपली कर्तव्य सोडायची नाही आहेत. काही लोकांच्या मनात शंका येईल की भक्ती मार्गाला लागलो तर जीवन जगण्यातला उत्साह, आनंद, जोश सगळं निघूनच जाईल. जीवन एकसुरी होईल, बेचव होईल, कंटाळवाणं होईल. येता जाता आपलं देव देव हे काही पचण्यासारखं नाही. हे सुंदर जीवन खरं म्हणजे मनुष्यजन्म एकदाच मिळणार आहे, तर मौज करावी, जगण्यावर शतदा प्रेम करावं, उपभोग घ्यावा, हे सगळं सोडायचं असं नाही आहे भक्तीचा अर्थ. तुम्ही म्हणता ते खरं आहे की हे बहुरंगी बहुढंगी रागद्वेषांनी, ईर्ष्या, स्पर्धा आणि त्यामुळे येणारा उत्साह किंवा मिळणारी ऊर्जा हे सगळं आपल्या अगदी अंगवळणी पडलेलं असताना जीवन व्यवहार सोडणं हे काही अपेक्षित नाही. त्यामुळे भक्ती नको असं वाटणं साहजिक आहे, लोकांना स्वाभाविक आहे. पण गंमत आहे बरं का, 58 सूत्र बघायला आपण आणखीन मजा येईल. त्याच्यामध्ये म्हणले अन्यस्मात् सौलभ्यम भवतौ, म्हणजे भक्ती नकोच असं आपल्याला वाटलं, पण ती भक्ती न करणं आणखीनच अवघड आहे. भक्ती करण्यापेक्षा भक्ती न करणं अवघड आहे. काय माहिती आहे का की विषयामध्ये जी तृप्ती आहे ती आपल्याला खरी तृप्ती देत नाही, हे आपल्याला आत्तापर्यंत समजलं आहे. मात्र भक्तीचा विषय भगवंत असल्यामुळे तिथे निरपेक्षता आणि प्रेम याची प्राप्ती आहे, म्हणून तिथे तृप्ती आहे. आणि आपल्याला तृप्ती हवी आहे, फक्त त्याचं भान आम्हाला नाही आहे. आपण ऐहिक सुख मिळवण्यासाठी काहीतरी धडपड करतो, अनेक सोयी करून ठेवतो, व्यवस्था करतो त्याच्यासाठी, पण खरं सुख मिळवण्यासाठी काहीही सोय करत नाही. एक गंमत म्हणून एक गाणं तुम्हाला सांगते बरं का. आपण पूर्वी भोंडल्यामध्ये एक गाणं म्हणायचो, आयलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडिते करीन तुझी सेवा. त्या पद्धतीने एक लग्नाळू मुलगी आहे. आता हल्लीच्या लग्नाळू मुलींची अपेक्षा काय असते हे मी नको. म्हणजे भरपूर पगार असावा, बंगला, गाडी, नोकर सगळं सगळं असावं, सगळं त्यांना जे हवं असतं ना, तर असो. तर ही मुलगी काय गाणं म्हणते त्या गाण्यातूनच आपण ती गंमत ऐकूया. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडिते करीन तुझा धावा. लठ्ठ पगाराचा नवरा मिळू दे रे देवा, बंगला, गाडी, नोकर चाकर दिन तिला हवा. 10वी 12वीला मुलगा बोर्डात यावा, परदेशाचा दौरा आम्हालाही व्हावा. देवाने सारेच दिले, मागणे वाढत गेले. आता बघा, हल्लीच्या मुलींना काय आहे की सगळ्या सुखसोयी हव्या. मुलगींनी काय मागितलं आहे सगळ्यात काही सांगणार नाही, पण बराबर आपण पुढे जाऊ. ती म्हणते की मला लठ्ठ पगाराचा भरपूर पगार पाहिजे, ITत राहता आलं पाहिजे, असं ITतला नवरा मिळू दे. पुढे म्हणते की मागितलं नाही आहे तिने प्रत्यक्ष, पण मनामध्ये आहे की पहिला मुलगा व्हावा. कितीही सुधारणा झाली तरी मुलाची जी काही आवड आहे ती जात नाही. बरं, तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला पहिला मुलगा झाला. तिला म्हणतो ना आपण, काय म्हणतो त्याला, आखूड शिंगी बहुदुधी अशी सूनसुद्धा मिळाली. परंतु हिच्या मागण्या थांबतायत का? नाही. ती म्हणते की
तो मुलगा 10वी-12वीला मुलगा बोर्डात यावा आधी तिने मागितल्याबरोबरच तिथे काय झालं की असा हुशार मुलगा भारतात थांबतच नाही, मुळे तो चालला परदेशामध्ये. मग तो गेला म्हणून आम्हाला परदेशाचा दौरा होऊ दे म्हणली. मग त्याच्यानंतर सून मिळाली, ती पण मनासारखी मिळाली, तर तिलासुद्धा मुलगा झाला, नातू झाला. नातवाचं पण सगळं छान मागून घेतलं. मग झाला पंटू. पंटू झाल्यानंतर काय असतं माहिती का, की हल्ली ती फुलं उधळण्याची काही अशी पद्धत आहे. सोन्याची फुलं उधळायची आणि ती उधळलेली फुलं खरं म्हणजे ती दान करायची असतात, पण लोक सगळं बाकीचं करतात, पण ती फुलं पुन्हा आपल्या लॉकरमध्ये ठेवून देतात. तर असं सगळं मागितलं देवाने, कुठे काही कमी पडू दिलं नाही. तू माग मी देतो म्हणला. देवाने सारेच दिले, मागणे वाढत गेले. नातवाची मग मुंज झाली, पण तू होता फुले उधळली. ऐश्वर्याची रेलचेल झाली, काही कमी पडलं नाही. ऐश्वर्य भरपूर मिळालं. मात्र शेवटी जायची वेळ आली, तेव्हा कुठे जाग आली. नश्वर मिथ्या खात्री पटली. कारण काय झालं, हे सगळं नश्वर आहे. आता जेव्हा जायची वेळ आली त्यावेळेला लक्षात आलं, अरे मला जे ह्या जीवनात येऊन जे साधायचं होतं ते त्याच्यासाठी, त्या मोक्षासाठी, त्या मुक्तीसाठी मी काहीच सोय केली नाही. आणि त्या मुक्तीची सोय करण्यासाठी माझ्या मनामध्ये परमार्थ कधी आलाच नाही. नामस्मरण मी कधी घेतलंच नाही, भक्ती कधी केलीच नाही. हे केव्हा कळलं, शेवटी जायची वेळ आली, तेव्हा कुठे जाग आली. नश्वर मिथ्या खात्री पटली. परमार्थाची ओढ नव्हती, हरिभक्तीची गोडी नव्हती. मुक्तीची सोय केलीच नव्हती. असं मागून पश्चात्ताप होण्यापेक्षा आधीपासूनच त्या भक्तिमार्गाकडे वळावं एवढंच अपेक्षित आहे. असो, आता आपल्याला भक्तिमार्गातला निषेध जो बघत होतो तो भाग पूर्ण करून घेऊ. काय करू नये. स्त्रीधन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. म्हणजे काय माहिती आहे का, की भक्ती साधना करत असताना साधारणपणे आपलं अंतःकरण विचलित होतं किंवा क्षुब्ध होतं. त्याचं काय कारण आहे, कशामुळे आमचं अनुसंधान बिघडतं. तर साधारणपणे आम्ही नको ते नटनट्या, नाहीतर त्या टी व्हीवरच्या सिरियल, मग त्याच्यावरची चर्चा, मग त्या इतर कोणाच्या भलत्याच माणसाकडे कशी संपत्ती वाढली, किंवा एखाद्याच्या मनामध्ये काही लोक उलट म्हणजे भक्तीच्या संदर्भात बोलत असताना सुद्धा जे नास्तिक आहेत ना त्यांचाच तिरस्कार करतात, किंवा त्यांचं कसं चुकतं आहे, ते कसे असं करतात, तावातावाने बोलत असतात. किंवा वैरी जे असतात आपले, म्हणजे भक्तिमार्गातले जे वैरी आहेत त्यांच्याबद्दल सारखं काय मन क्षुब्ध करून घेतात त्यांच्यामुळे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्याशी संबंध नाही आहे. इतरांशी संबंध ठेवायचा नाही, म्हणजे इतरांच्या विषयामुळे आपलं मन प्रक्षुब्ध करून घ्यायचं नाही. या सगळ्या गोष्टी भक्तिमार्गाला मारक आहेत. हा सगळा लोकव्यवहाराचा भाग आहे. दुसरं सांगितलेलं आहे की अभिमान दंभादिकम त्याज्यम. हे तर काही निराळ सांगायलाच नको. अहंकार आणि दंभ याचा त्याग एरवीसुद्धा केलाच पाहिजे. अहंकार, घमेंड, दर्प हे जरा जरी आपल्याला लक्षात आलं की आपल्याला अहंकार होतो, ताबडतोब दाबून टाकता आला पाहिजे. त्याला अगदी प्रयत्नाने ह्याला जिंकायचं फार अवघड येते, कारण अहंकार इतका चटकन येतो जरा काही. आणि त्या अहंकारामध्ये दंभ काय असतो की दुसरा माझ्यापेक्षा कसा कनिष्ठ आहे याचा विचार असतो. त्याच्याविषयी मनामध्ये तुच्छता निर्माण होते आणि मी श्रेष्ठ आहे असं वाटायला लागतं. आता ह्यामध्ये काय आहे की
कुणाही बद्दल तुच्छतेचा भाव मनात निर्माण होणं हे भक्तिसूत्रात मान्यच नाही. कारण भक्तीमध्ये सगळेच जणांनाच भगवत रूप मानलं आहे. जे जे भेटे होतं ते ते मानी जे भगवंत असं असल्यामुळे दुसऱ्याचा तिरस्कार करणं, त्याच्याबद्दल मनामध्ये कमीपणा धरून त्याला तुच्छ लेखणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताला तुच्छ लेखण्यासारखं आहे की नाही. म्हणून अहंकार आणि दंभ ह्याचे अनेक एरवीसुद्धा आपल्याला त्याच्यामुळे काय होतं त्याचे परिणाम ते तर माहितीच आहे. पण भक्तिमार्गात अहंकार आणि दांभिकपणा तर त्याग हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्रिपुटीचा लय साधायचा आहे. म्हणजे हे आपला मागे विषय झाला आहे की भक्त, भगवंत आणि भक्ती ह्या तिन्हीचा लय साधता आला पाहिजे. आणि मी भगवंताचा दास आहे म्हणजे कसं माहिती आहे का, त्या भगवंताची सेवा करणं, ती इतकी सेवा करायची की स्वामीमय होऊन जाता आलं पाहिजे. जसं पत्नी पतीशी रत होताना पतिमय होते. आता हे सगळे आजकालच्या मुलींना हे सगळं पचनी पडणं अवघड आहे. परंतु दास्य आणि सख्य ह्या दोन्हीही गोष्टीवर का आत्मनिवेदनाच्या कडे नेणारे आहेत. दोन्हीमध्ये त्या भगवंताबद्दल अकृत्रिम आणि समर्पित किंवा संकोच शून्य असं प्रेम अभिप्रेत आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट आपल्याला काय लक्षात आली की त्रिपुटीचा लय होऊन आपण त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. निरहंकार दास्यामधून सहवास वाढत गेल्याने त्यातून अलगद सख्य भाव उदयाला येईल. आणि आता ह्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. सख्य भाव कोणाचा होता? अर्जुन आणि कृष्ण. त्या सख्य भक्तीच्या बळावर विश्वरूप दर्शन त्या अर्जुनाला घडलेलं आहे. आज आपण इथेच थांबू. उद्याच्या भागात आत्मनिवेदन भक्तीबद्दल आपण जाणून घेऊ. नमस्कार.